मंडळी, सध्या जर तुम्ही सोशल मीडिया स्क्रोल करत असाल तर तुम्हाला एक गोष्ट दिसली असेल, ती म्हणजे सोशल मीडियावर शिजलेली 370 रुपयांची चिकन बिर्याणी। पण हा काय खाद्यपदार्थाचा रिव्ह्यू नाहीये, हा विषय आहे एका अशा सडक्या मानसिकतेचा ज्याने कूल बनण्याच्या नादात नोकरी घालवली आणि स्वतःला लय मोठा शहाणा समजणाऱ्या एका मराठी कॉमेडियनची लायकी चव्हाट्यावर आली आहे। मी बोलते प्रणित मोरे बद्दल आणि त्याच्या शो बद्दल। प्रणितच्या शो मधील एक क्राउड वर्कची क्लिप व्हायरल झाली आणि असा काही बॉम्ब फुटला की याचे पडसाद थेट सोशल मीडियावर चांगलेच उमटले। आता हा 370 रुपयांच्या बिर्याणीचा मॅटर काय आहे, प्रणित मोरेने तिथे हसून काय दिवा लावलाय आणि या कॉमेडीच्या नादात करिअरची बिर्याणी कशी झाली, सगळं काही समजून घेऊया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, प्रश्न तुमचे आवाज आमचा। प्रणित मोरेचा एक शो सुरू होता। आजकालच्या स्टँडअप कॉमेडीमध्ये एक नवीन रोग आलाय, म्हणजे एक नवीन कन्सेप्ट आलाय जो क्राउड वर्क म्हटलं जातं त्याला। म्हणजे स्वतःकडे जोक्स लिहायची अक्कल संपली किंवा स्क्रिप्ट संपली की समोर बसलेल्या प्रेक्षकांना पकडायचं, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची इज्जत काढायची आणि स्वतःला कॉमेडी किंग समजायचं। प्रणितनेही तेच केलं। त्याने समोर बसलेल्या एका 23 वर्षाच्या पोराला पकडलं। नाव होतं त्यांचं हिमांशू जांगरा। तो राहणारा गुरुग्रामचा म्हणजेच गुडगावचा होता। प्रणितने त्याला विचारलं, भावा तुझी काय स्टोरी आहे? यावर हिमांशू जणू काही दिल्ली जिंकल्यासारखी छाती फुगून आपली डेटिंग स्टोरी सांगायला सुरुवात करतो। तो म्हणाला की तो एका मुलीसोबत डेटवर गेला आणि तिथे त्यांनी चिकन बिर्याणी मागवली। बिल आलं साधारणतः 360 ते 370 रुपये। इथपर्यंत सगळं काही ठीक होतं। पण यानंतर या हिमांशूने जो डायलॉग मारला तो ऐकून कोणत्याही शहाण्या माणसाने त्याला स्टेजवरून खाली ओढून चपलेने हाणलं असतं। तो म्हणाला, तिने मला घरी सोडायला सांगितलं, पण मी विचार केला 370 रुपये खर्च केलेत भाऊ, वसूल तर करायलाच लागतील। म्हणजे काय? आणि ही नराधमी गोष्ट हा मूर्ख हिमांशू 4 लोकांसमोर हसत अत्यंत अभिमानाने सांगत होता, जणू काही याने ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल जिंकले। आणि याहूनही भयंकर आणि लाजिरवाणी गोष्ट काय माहितीये का? समोर स्टेजवर हातात माईक घेऊन उभा असलेला प्रणित मोरे याला तिथे कानफटात देण्याऐवजी, त्याचा माईक बंद करण्याऐवजी स्वतःचे दात दाखवून माईकवर खिळखिळून हसत होता आणि म्हणाला, दिस इज द पीक गुडगाव कॉन्टेंट। अरे प्रणित, लाज वाटू दे जरा। मला एक विचारायचंय की प्रणित, महिलांचा आदर, कन्सेंट हे विषय तुझ्यासाठी इतके स्वस्त झालेत का रे? की 370 रुपयांची बिर्याणी म्हणजे काय मुलींचा अब्रूचा सौदा झाला का? इंटरनेटवरच्या महिलांनी आणि सुजाण नागरिकांनी जेव्हा हा व्हिडिओ पाहिला तेव्हा त्यांचा पारा अगदी चढला। लोकांनी विचारलं की ही कॉमेडी आहे की गुन्हेगारी प्रवृत्तीचं स्टेजवर उभं राहून उदात्तीकरण करणं? अरे, जर एखादा मुलगा मुलीवर पैसे खर्च करतोय तर ती मुलगी काय त्याची विकत घेतलेली प्रॉपर्टी होते का? पण आमच्या या कूल बनणाऱ्या, केस कुरळे करून स्टेजवर फिरणाऱ्या कॉमेडियन्सना काय? समोरचा कितीही घाणेरडा स्त्रीद्वेषी विचार मांडत असला तरी तो हरामखोर त्याला पीक कॉन्टेंट म्हणूनच खपवतात। पण म्हणतात ना, पापाचा घडा भरतोच, आणि तो एवढ्या लवकर भरेल असं कोणाला वाटलंय नव्हतं। या बिर्याणीवाल्या क्लिपमुळे प्रणितच्या आणि त्या पोराच्या आयुष्याची अशी काही चिकन बिर्याणी झाली ना, ते ऐकून तुम्हालाही वाटेल जे काही झालं ते बरंच झालं। तर इंटरनेटवरची जनता एकदा संतापली की ती सरळ घरचा रस्ता दाखवते। लोकांनी त्या हिमांशूची कुंडली एका तासात शोधून काढली। तो गुरुग्रामच्या स्टारवेक डिझाइन नावाच्या कंपनीत वेब डेव्हलपर म्हणून काम करायचा। लोकांनी थेट त्या कंपनीच्या मालकालाच टॅग करायला सुरुवात केली आणि विचारलं की तुमच्या कंपनीत हे असले लोक, म्हणजेच महिलांची अब्रू काढणारे नमुने काम करतात का? कंपनीचे मालक असणारे विवेक विश्वकर्मा हे सुद्धा कडक निघालेत। त्यांनाही सोशल मीडियावरची जी लाट होती त्याचा अंदाज घेऊन त्यांनी पाहिलं की जर या पोराला कंपनीत ठेवलं तर आपल्या ब्रँडची इज्जत चव्हाट्यावर येईल। त्यांनी वेळ न घालवता व्हिडिओ जारी केला आणि सांगितलं, आम्ही अशा पुरुषप्रधान, स्त्रीद्वेषी आणि टॉक्सिक मानसिकतेच्या लोकांना एका मिनिटात नोकरीवरून काढून टाकत आहोत। 370 रुपयांची बिर्याणी वसूल करायच्या नादात या हिमांशूने स्वतःच्या चांगल्या पगाराचा आणि करिअरचाच चोथा करून घेतला। आता प्रेक्षक तर नोकरीवरून गेलाच, पण प्रणित मोरे याच्यावर काय बेतली? जेव्हा लोकांचा संताप वाढला आणि चपला पडायला सुरुवात झाली तेव्हा प्रणितच्या लक्षात आलं की आता आपली ही विकेट पडणार। मग काय, नेहमीप्रमाणे जसं की स्टँडअप कॉमेडियन्सचं जे ठरलेलं शस्त्र असतं ते त्यानेही बाहेर काढलं। तेच रडगाणं उर्फ माफीनामा। त्याने इंस्टाग्रामवर एक लांबलचक रडकी पोस्ट टाकली, माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नव्हता, मी फक्त सिच्युएशन हँडल करत होतो, मी महिलांचा आदर करतो वगैरे वगैरे। पण प्रणित दादा, जरा तुम्ही गप्प बसा। लोकांनी तुला धारेवर धरलंय ते अगदी योग्यच आहे, कारण तुम्ही जेव्हा स्टेजवर असता तेव्हा माईक तुमच्या हातात असतो,
त्या शोचा मालक तुम्ही असता. समोरचा जर घाणेरडं बोलत असेल तर त्याला जागेवर लायकी दाखवणं हे एका मॅच्युअर कॉमेडियनचं काम असतं. पण इथे तर टाळ्यांच्या नादात स्वतःचा विवेकच याने विकून खाल्ला होता की काय. पण खरं तर प्रणित मोरेचा वादांशी आणि मार खाण्याशी असलेला संबंध हा तर झाला आता नुकतीच झालेली घटना, जून 2026 मधला, म्हणजेच ताजा बिर्याणीचा वाद. पण जर आपण थोडंसं मागे गेलो ना, तर प्रणित मोरेवर थेट शारीरिक हल्ला झाल्याचा एक भयंकर इतिहास देखील आहे. घटना आहे फेब्रुवारीची. प्रणित मोरे सोलापूरच्या एका हॉटेलमध्ये त्याचा शो करायला गेला होता. शो संपल्यानंतर 10-11 जणांनी त्याला, म्हणजे 10-11 जणांची टोळी येऊन त्याला फॅन्स बनवून प्रणितला भेटायला आले. पण ते फॅन्स नव्हते, ते होते एका विशिष्ट राजकीय नेत्यांचे समर्थक. त्यांनी प्रणित मोरेला तिथेच गाठलं आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्याचा हातही फ्रॅक्चर झाला होता. मारहाण का केली होती? कारण प्रणितने आपल्या शो मध्ये थेट महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवावर, म्हणजेच बॉलिवूड अभिनेता वीर पहाडिया याच्यावर एक नाही तर खूप सारे विचित्र असे विनोद केले होते. वीर पहाडिया हा सुप्रसिद्ध नेते सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. त्या मारहाणीनंतर त्या गुंडांनी प्रणितला धमकी दिली होती की पुन्हा वीर बाबावर जोक मारला तर जिवंत सोडणार नाही. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुंडांना अटकही झाली. स्वतः वीर पहाडियाने इंस्टाग्रामवर येऊन या हिंसेचा निषेध देखील केला होता आणि प्रणितची माफी मागितली होती. पण त्या हल्ल्यानंतर प्रणित मोरे चांगलाच हादरला होता. प्लास्टर लावलेल्या हाताने त्याने कमबॅक केला आणि आपण किती विक्टिम आहोत हे दाखवलं. आता हा मारहाणीचा वाद प्रणितने वाया जाऊ दिला नाही. या सिंपती कार्डच्या जोरावर त्याला थेट बिग बॉसची लॉटरी लागली. तिथे जाऊन हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कलाकारांवर होणारे अन्याय यावर तासभर भाषण टोकायचा. पण बघा ना, नियतीचा खेळ कसा असतो. ज्या माणसावर विनोद केला म्हणून स्वतःवर अन्याय झाला होता, ज्याच्या बाजूने अख्खी जनता फ्रीडम ऑफ स्पीच म्हणून उभी राहत होती, तोच माणूस आज एका शो मध्ये महिलांबद्दल अत्यंत घाणेरड्या विनोद करणाऱ्या पोराला आणि त्याच्यावर लाळ घालताना दिसते. म्हणजे जेव्हा स्वतःवर बेतते तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येतं आणि जेव्हा दुसऱ्या मुलीच्या आबरूचा हिशोब 370 रुपयात होतो तेव्हा ती तुमच्यासाठी पीक गुडगाव मोमेंट होते का? हा दुटप्पीपणा नाही तर काय आहे? पण सोलापूरकरांनी नेमका कोणत्या कारणासाठी हात उचलला होता हे आता लोकांना कळायला लागले. तर या संपूर्ण प्रकरणातून 2 गोष्टी स्पष्ट होतात. त्याला पहिला धडा भेटला हिमांशू सारख्या छपरी पोराला. इंटरनेटच्या जमान्यात चार चौघात कूल दिसण्यासाठी जर महिलांबद्दल आक्षेपार्ह गोष्टी बोलतात तर तुमचं करिअर उद्ध्वस्त व्हायला 24 तासही कमी पडतात. आणि 370 रुपयांची बिर्याणी असो वा 37,000ची 5 स्टार हॉटेलची ट्रीट. आणि दुसरा धडा भेटला प्रणित मोरेला. कॉमेडीच्या नावाखाली काहीही घाण खपवून घेण्याचे दिवस आता संपलेत. टाळ्या आणि व्ह्यूच्या नादात स्वतःचा विवेक गहाण ठेवू नका. सोलापूरच्या मारहाणीच्या वेळी आम्ही तुमच्या सोबत, म्हणजेच कॉमेडियन्स प्रणित मोरे सोबत अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी सोबत होतो. पण या बिर्याणीच्या वादात सगळी जनता या सडक्या भूमिकेचा सडकून निषेध करत आहे. तुम्हाला काय वाटतं? प्रणित मोरेंची लायकी या व्हिडिओतून समोर आली का? तुमचं जे काही मत असेल ते कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107